जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की मुली लग्नाला का नकार देतात किंवा मुली लग्नाला का तयार होत नाहीत. तर समर्थ आपल्याला ते सांगतात की पूर्वीचा काळ पूर्णपणे वेगळा होता, आजचा काळ पूर्णपणे वेगळा आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की पूर्वी सतयुगामध्ये 100% पुण्याई होती, द्वापार युगामध्ये 75% पुण्याई झाली, त्रेतायुगामध्ये 50% पुण्याई झाली, तर आता कलियुगामध्ये 25%च पुण्याई आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आता कलियुगामध्ये माणसं दोन स्वभावाने फिरत आहेत. त्यांचा आतला स्वभाव वेगळा आणि बाहेरचा स्वभाव वेगळा. वरून मात्र सौज्वळ दिसतात, नम्रतेने बोलतात, गोड एवढं बोलतात की साखर ही फिक्की पडेल, पण मात्र त्यांचा आतून स्वभाव फार तिखट असतो. ज्यावेळेस आपण त्यांच्या संपर्कात जातो, ज्यावेळेस आपण त्यांच्या बरोबर राहतो, त्यावेळेसच त्यांची खरी लायकी कळते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पूर्वीचा काळ पूर्णपणे वेगळा होता, आजचा काळ पूर्णपणे वेगळा आहे. आपण मोबाईलमध्ये बघतोच म्हटले समर्थ, आपण बातम्यात ऐकतोच, पेपरला ऐकतोच, काही ना काहीतरी घडतच आहे. पतीने रागाच्या भरात पत्नीला संपवलं किंवा पतीने रागाच्या भरात पत्नीला मारलं, काही ना काहीतरी घडत आहे, किंवा सासू सासऱ्याने तिला त्रास दिला. ही बरीच कारणे मुलींना लग्नाला नकार, म्हणूनच मुली लग्नाला नकार देतात, अशी बरीच कारणं आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, पूर्वीच्या काळी मुली ज्यावेळेस जन्माला यायच्या त्यावेळेस आई वडील त्यांना लहानाचं मोठं तर करायच्या, पण जास्त शिक्षण देत नव्हत्या. का तर ते म्हणायचे की तुला पुढे जाऊन चूल आणि मूलच बघायचं आहे, बाहेर तर तुला कुठं जायचं नाही, मग तुला शिक्षणाला खर्च करून तर काय उपयोग, आणि शिक्षण करून तर काय उपयोग. आणि ज्यावेळेस ती मोठी व्हायची त्यावेळेस तिचं लग्न करून दिलं जायचं. आणि मग मात्र तिचं शिक्षण नव्हतं, तिलामध्ये कॉन्फिडन्स नव्हता, ती कधी घराच्या बाहेर पडलेली नव्हती, काही तिला बँकेचे व्यवहार माहिती नव्हते, बाहेर कसं बोलायचं, काय करायचं, तिला काही काळी मात्र तिला अनुभव नव्हता. आणि मग मात्र पूर्णपणे अवलंबून ती आपल्या सासू सासऱ्यावर आणि पतीवर असायची. पण आताचा काळ पूर्णपणे वेगळा आहे. आता मुली जास्त करून करिअरकडे लक्ष देतात. आणि बघा म्हणले समर्थ, मुलींचे शिक्षण आता मुलांपेक्षा जास्त आहे. कुठलीही मुलगी शिक्षणात कोणतीच मुलगी मागे नाही. सगळ्या मुली सगळ्या क्षेत्रामध्ये आता सगळ्या क्षेत्रात आपल्याला बघायला मिळतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा म्हणले समर्थ, प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना वाटतं की आमचं हाल झालं, आम्ही त्रास सहन केला, आम्ही संकट सहन केली, आम्ही तुफान सहन केली, तसं आयुष्य आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये येऊ नये, तसं आयुष्य आपल्या मुलीला काढावं लागू नये. तिला राणीसारखं जगायला मिळावं, राणीसारखं तिचं आयुष्य असावं, असं आता आई वडील प्रत्येक मुलींचे विचार करतात. आणि बघा म्हणले समर्थ, आणि त्यामुळेच त्या आई वडिलांना वाटतं की उद्या पुढे जाऊन आपण तिचं लग्न करून दिलं, तिला सासरची माणसं व्यवस्थित नाही भेटले, समजून नाही घेणारे भेटले, किंवा तिला जर त्रास दिला तर मात्र आपल्यालाही त्रास होणार. हेही कारण आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की मुली लग्नाला तयार होत नाहीत किंवा मुली लग्नाला नकार देतात. बघा म्हणले समर्थ, ज्या आई वडिलांनी मुलींना लहानाचं मोठं केलेलं असतं, त्रास सहन करून त्यांना लहानाचं मोठं करून त्यांना शिक्षण दिलेलं असतं, संस्कार दिलेले असतात, त्यांना नोकरीला लावलेलं असतं, आणि पुढे जाऊन ज्यावेळेस ती सासरी जाते त्यावेळेस सुद्धा तिला अनेक प्रकारची बंधने घातली जातात, की तिला पगाराचा हिशोब विचारला जातो की तो पगार तू फक्त सासरीच खर्च करायचा, माहेरी 1 रुपयाही द्यायचं नाही. मग तेही मुलींना पटत नाही की ज्या आई वडिलांनी आपल्या लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, त्रास सहन केला, त्याच आई वडिलांना आपण 1 रुपयाची मदत करू शकत नाही, असं त्या मुलींनाही वाटतं. त्यामुळे तेही कारण आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा म्हणले समर्थ की संसार जरी केला किंवा त्रास सहन करून, कष्ट सहन करून एखाद्या व्यक्तीने संसार करून एखादी व्यक्ती जर वयस्कर झाली तर त्या व्यक्तीचा सर्टिफिकेट मिळत नाही, किंवा त्या व्यक्तीचा चौकामध्ये फोटोही लावला जात नाही की तू बाबा एवढं आयुष्य संसार केलेस, आता तुझं वय 70-75 आहे, तुला आता सर्टिफिकेट देऊया किंवा तुझा फोटो लावूया, असं काहीच नाही म्हटले समर्थ. संसारामध्ये त्रासच आहे म्हटले शेवटच्या श्वासापर्यंत. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी पूर्वी श्लोक लिहूनच ठेवला आहे, नवे सार संसार हा गौर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की हे बला मना, हा संसार अनित्य आहे, महादुःखदायक आहे, त्यात काहीही सार नाही, तेव्हा सार काय असार काय याचा तू नीट विचार कर, विवेकाने सत्याचा शोध घे. बाबा रे, विष खाल्ल्याने सुख मिळेलच का नाही, असे नाही, म्हणूनच सुखाचेही सुख अशा त्या राघवाचे तू नित्य चिंतन कर आणि भक्तिभावाने
त्यालाच तू शरण जा, असं समर्थ रामदास स्वामींनी पूर्वी श्लोक लिहूनच ठेवला आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा म्हणले समर्थ वाढत्या मागण्या. मुलांकडून ही भरपूर मागण्या असतात की मुलींनी फक्त घरच सांभाळायचं, बाहेर पडायचं नाही, सासू सासऱ्यांची सेवा करायची, आलेल्या पाहुण्यापायांची सेवा करायची आणि कुठलाही निर्णय तिला घेऊ देत नाहीत. अशा वाढत्या मागण्यामुळेही त्या नकार देतात. आणि जबाबदाऱ्या आता पूर्णपणे जबाबदाऱ्या मुलींकडे दिल्या जातात की जरी एखादी मुलगी नोकरी करत असेल तर तू पैसाही आणून दे, सासू सासऱ्यांची सेवाही कर, घरातला स्वयंपाकही कर, मुलांचाही सांभाळ कर, मुलांनाही संस्कार दे, मुलांनाही तू शाळेला पाठव, त्यांनाही शाळेतून घेऊन ये. अशा असंख्य जबाबदाऱ्यामध्ये त्या मुली लग्नालाही नकार देतात. आणि बघा म्हणले समर्थ एकाच व्यक्तीकडून अपेक्षा केली जाते. आता घरातील सून जर असेल तर त्या व्यक्तीकडूनच अपेक्षा केली जाते की तूच 2 टाइम स्वयंपाक कर, तूच मुलांकडे बघ, तूच त्यांचा अभ्यासाकडे लक्ष दे, तू ते कुठं जातात काय जातात तूच लक्ष दे. असं एकाच व्यक्तीकडून अपेक्षा केल्यामुळेही कुठेतरी नैराश्य येतं, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि चौथं म्हणजे फसवणूक. आता बघा म्हटले समर्थ गोड बोलून भरपूर काही इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, मुलगा निर्व्यसनी आहे, तो चांगला आहे, चांगलं कमवतो, चांगलं घरदार आहे, असं म्हणून फसवणूक ही केली जाते म्हणले. आणि ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस कळतं की खरंच हे सगळं काही खोटं बोलले होते, फक्त लग्न व्हावं यामुळे सर्व काही खोटं बोलून फसवणूक ही केली जाते, त्यामुळे ही मुली लग्नाला देतात. आणि बघा म्हणले समर्थ आता काही जरी घरामध्ये वाद झाले किंवा काही जरी संकट आलं तर दोष फक्त त्या मुलीलाच दिला जातो, त्या घरातल्या सुनेलाच दिला जातो की तुझ्यामुळेच हे घडलं, तूच आली, तूच असं केलं, तूच हे म्हटली म्हणून असं काही ना काहीतरी दोष तिला दिले जातात. आणि बघा म्हणले समर्थ अनेक मुलींवर बंधने घातली जातात त्या सुनावर, तू इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, ही साडी घालायची नाही, तेच करायचं नाही, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. हे बंधन आता मुलींना नको असतात म्हणले समर्थ, त्यामुळे ही मुली लग्नाला नकार देतात. आणि बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस तिचं खरं घर, हक्काचं घर कोणतं आहे तेच तिला समजत नाही. ज्यावेळेस तिचे आई वडील तिचं लग्न करून देतात त्यावेळेस ती सासरी जाते. मग बघा म्हणले समर्थ शेवटच्या श्वासापर्यंत सुख दुःख हे आयुष्यामध्ये येतच राहतात. शेवटच्या श्वासापर्यंत सुखही कुणाला नसतं आणि दुःखही कुणाला नसतं. उन्हाळे पावसाळे येतच राहतात, काटे आणि फुलं आयुष्यामध्ये येतच राहतात. आज सुख असेल तर उद्या दुःख असतं, परवा दुःख असेल तर तेव्हा सुख असतं, असं शेवटच्या श्वासापर्यंत राहणारच असतं. त्यामुळे संसारात कधी कोणता वेळ आणि कधी कोणतं संकट आणि कधी केव्हा तुफान येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि ज्यावेळेस मग तिच्या संसारामध्ये वादविवाद होतात, भांडणं होतात आणि त्यावेळेस मग ती रागारागाने ते घर सोडते आणि माहेर येते. मग माहेर आल्यानंतर तिला आई वडील समजावून घेतात, पण भाऊ आणि तिची वहिनी मात्र तिला समजून घेत नाहीत. 8-10 दिवस त्याला व्यवस्थित बोलतात, पण ज्यावेळेस जास्त दिवस ती राहते त्यावेळेस तिला टोमणे दिले जातात. किती दिवस तू राहणार, सासरी जा, तेच घर आहे तुझं, इथं आम्ही किती दिवस तुझी सेवा करायची, किती तुझ्यासाठी खर्च करायचा, असं म्हणलं जातं. मग तिची कुचंबना होती की कुठं जायचं, इथं राहिलं तर भाऊ त्रास देतोय, वहिनी त्रास देते, सासरी गेलं तर सासू सासरे नवरा त्रास देतोय, मी नेमकं जायचं तरी कुठं. म्हणून मुली आता करिअरकडे लक्ष देतात, बँक बॅलन्स वाढवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात की उद्या जरी त्यांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला तरी ते स्वतःच्या पैशाने स्वतःचं हक्काचं घर खरेदी करू शकतील. याच्याकडेही मुली आता लक्ष देत आहेत, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अशी बरीच कारणामुळे मुली लग्नाला नकार देतात आणि मुली लग्नाला तयार होत नाहीत. आणि बघा म्हणले समर्थ लग्न झालं की सासरची माणसे तिला समजून घेणारे असतील तर बरं, आणि जर तिला समजून घेणारे नसतील तर तिला त्रास होतो, मग मानसिक त्रास, शारीरिक त्रास. आणि मग मात्र तिची जर माहेरची गरिबी असेल तर माहेरच्या गरिबीवरनेही तिला अनेक टोमणे दिले जातात. तुझी माहेरची गरिबीच आहे, इथे येऊनच तू लई मिजाज दाखवती आणि इथे येऊनच तू जास्त बोलायला लागलीस, तुझ्या माहेरी बघ किती गरिबी आहे, असेही तिला टोमणे दिले जातात. बघा म्हणले समर्थ म्हणजे लग्न करताना गोड बोलून ते लग्न केलं जातं आणि नंतर मात्र तिला काही ना काहीतरी दोष दिला जातो, काही ना काहीतरी तिला माहेरच्यावरून बोललं जातं किंवा काही ना काहीतरी माहेरकडून पैसे आण किंवा हे काही ना काहीतरी तिला बोललं जातं. त्याही कारणामुळे मुली लग्नाला नकार देतात, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आता हे काळ कलियुगातला आहे, बऱ्याच मुलींना आता बरेच त्रास झालेले आहेत. आता बघा म्हणले समर्थ जर दोघे घरी बहिणी असतील
आणि एका मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि काही कारणास्तव तर ती सासरी आली आणि तिचं जर पटतच नव्हतं आणि ती काही कारणास्तव तिचा डिवोर्स झाला, तर त्या लहान बहिणीलाही वाटतं की उद्या जाऊन माझ्या बहिणीसारखं माझ्या आयुष्यात घडलं तर खरंच मलाही त्रास होणारच आहे, असं त्या लहान बहिणीला वाटतं. आणि त्यामुळे ती विचार करते की मी करू का नको, एकटा असेल तर मी सुखात राहील, उद्या पुढे जाऊन जबाबदारी वाढणार, मुलांची जबाबदारी, पतीची जबाबदारी, सासू सासऱ्यांची जबाबदारी, उद्या अजून भांडण तंटा झाला की आपणच ती जबाबदारी ओढावून घेतल्यासारखं होईल, असंही मुली काय काय विचार करतात. आणि त्यामध्येही मुली लग्नाला तयार होत नाहीत किंवा मुली लग्नाला नाकार देतात, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आता प्रत्येकाला बदलण्याची गरज आहे, प्रत्येकाने एकमेकाला समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सासरच्या लोकांनी जर मुलीला समजून घेतलं किंवा तिच्याही माहेरच्यांना आदर सत्कार केला, तिच्याही माहेरच्यांना समजावून घेतलं आणि दोन्ही समप्रमाणात दोघांच्याही फॅमिलीने जर एकमेकांना समजून घेतलं, तर बघा म्हणले समर्थ खरंच सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल. बघा म्हणले समर्थ टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजते. तसं म्हणले समर्थ चुका एकाचकडून होत नाही, दोघांकडूनही चुका होत असतात. म्हणून एखाद्याची चूक झाकून ठेवायची आणि दुसऱ्याची चूक उघडून दाखवायची, हे असं करू नका म्हणले समर्थ. सासरकडच्यांचंही चुकत असतं, माहेरकडच्यांचंही चुकत असतं. आणि बघा म्हणले समर्थ त्यामध्ये या दोघांच्या चुकामध्ये त्या मुलींचा त्रास होतो. म्हणजे त्या मुलींना जबाबदारी ठरवलं जातं आणि त्यामुळेच त्या मुलींचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो आणि त्यामुळेच तो त्रास नको, ते दुःख नको असं मुलींना वाटतं आणि त्यामुळे ही मुली लग्नाला तयार होत नाहीत आणि लग्नाला नाकार देतात, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आपण जर बदललो तर समाज बदलणार आहे, आपण जर उत्तम वागलो तरच समोरची व्यक्ती उत्तम वागणार आहे, आपण जर समोरच्याला समजून घेतलं तर समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आधी स्वतःमध्ये बदल करा आणि मगच दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करा, असं समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.